नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत असा फेमस असलेला महाराष्ट्रीयन पदार्थ जो परंपरागत आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे, म्हणजे हा पूर्वापार चालत आलेला आहे। आणि हा पदार्थ आपल्या महाराष्ट्रातल्या घरोघरी बनवला जातो। ह्याचं कॉम्बिनेशन एकाचं नाव घेतलं की पटकन दुसऱ्याचं नाव होठावरती येतं, हे इतकं फेमस असलेलं कॉम्बिनेशन आहे। आणि हा पदार्थ आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये तर फेमस आहेच आहे, पण आपल्या भारतीय महाराष्ट्रीयन लोकांनी हा पदार्थ 7 समुद्रापलीकडे म्हणजे अगदी अमेरिकेपर्यंत नेलेला आहे। आणि तिथे हा पदार्थ $17 ते $20 विकण्यामध्ये आपले भारतीय महाराष्ट्रीयन लोक यशस्वी देखील झालेले आहेत। हो, हा पदार्थ अमेरिकेमध्ये $20 विकला जातो बरं का, इतका तिथे तो फेमस आहे। आणि कोणता आहे तो पदार्थ? चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी सर्वांना एक नम्र असं निवेदन आहे, जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी, आणि शेजारची बेल घंटा देखील क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। चला रेसिपीकडे वळूया। इथे आपण 1 वाटी मनपसंत कोलम तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ ना जास्त चिकट देखील होत नाही किंवा जास्त फटफटीत म्हणजे मोकळा देखील होत नाही। इथे आपल्याला इंद्रायणी किंवा आंबेमोर असा जास्त चिकट होणारा भात असा तांदूळ घ्यायचा नाही आहे, थोडासा मीडियम असाच घ्यायचा आहे। त्यामुळे मी कोलम मनपसंत तांदूळ घेतलेले 1 वाटी तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कढईमध्ये मी घातलं 3 वाटी पाणी। ज्या वाटीनं आपण तांदूळ मोजलेला आहे त्याच वाटीनं पाणी घातलेलं आहे। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये घातलं चवीनुसार मीठ आणि धुतलेला तांदूळ छान मिक्स करून घेतलं। आणि मंद गॅसवरती आपल्याला हा भात अर्धवट शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे साधारणतः 80% शिजला पाहिजे भात, पूर्ण शिजवायचा नाही आहे। नंतर एका भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे गोडसर दही घेतलेलं आहे आपण, त्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आणि 3 चमचे घातलं बेसन। छान आपल्याला हे गुठळ्या फोडून मिक्स करून घ्यायचं आहे, एकसंघ मिश्रण होईल ह्या पद्धतीचं मिक्स करायचं आहे। आपण ह्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत, पण जोपर्यंत गुठळ्या मोडणार नाही तोपर्यंत पाणी ॲड नाही करायचं। जर पाणी घातलं तर गुठळ्या मोडायला वेळ लागतो, त्यामुळे घट्ट असताना सगळ्या गुठळ्या छान मोडून घ्यायच्या आणि मग त्यामध्ये घालायचं पाणी। इथे आपण साधारणतः 1 ते 1.5 वाटी पाणी घालत आहोत। आपल्याला जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, या पद्धतीचं मिश्रण हवं आहे। आता हे जे दिसतंय ते जास्त घट्ट मिश्रण आहे आणि आता मी पाणी घातल्यानंतर तुम्ही पाहताल या पद्धतीचं आपल्याला टेक्स्चर हवं आहे। हे पहा, जशी बेसन पोळी करतो ना त्या पद्धतीचं हवं आहे। इथे आपला भात 80% शिजलेला आहे, म्हणजे ह्यातलं पूर्ण पाणी संपलेलं नाही आहे। तुम्ही पाहताल गॅस आपला मंदच होता, अगदी बारीक देखील नाही किंवा मोठा देखील नाही, मीडियमच्या मधला होता, म्हणजे थोडंसं मंद होता। आणि भाताची ही स्टेज असताना आपल्याला त्यावरती हे मिश्रण ह्या पद्धतीने गोल असं घालून घ्यायचं आहे। तुम्ही पाहताल लेवलमध्ये भात करायचा आणि छान असं गोलसर मिश्रण पसरून घ्यायचं। सरसरीत मिश्रण झालेलं आहे, पसरताना अजिबात त्रास होत नाही, व्यवस्थित पसरलं जातं। आणि या पद्धतीने जर कुठे राहिलं असेल तर असं गोल करून घ्यायचं आहे आणि झाकण घालायचं आणि हा भात पूर्णपणे शिजवून घ्यायचा। तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया। गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे। फोडणी करताना 1 पळी तेल घातलेलं आहे, तेल थोडंसं जास्त घालायचं, त्याने चव छान येते। आपलं जर डाएट असेल नाही घातलं जास्त तेल तरीही चालतं। सुरुवातीला घालायची मोहरी, छान मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये घालायचे जिरे, जिरे तडतडल्यानंतर घालायचं हिंग आणि नंतर घातला मी कढीपत्ता आणि लसूण आणि हिरवी मिरची। आता लसूण आपल्याला कट करूनच घालायचा आहे, लसूण ठेचून घालायचं नाही, तरी चव वेगळी येते। आणि हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे आहेत आणि कढीपत्ता शेवटी घातलेला आहे, कारण कढीपत्ता थोडासा करपल्यासारखा वाटतो, त्याचा रंग बदलतो, कारण म्हणतात ना जे दिसतं तेच विकतं, त्यामुळे छान दिसलं पण पाहिजे जो पदार्थ आपण करणार आहोत, त्यासाठी आपण कढीपत्ता शेवटी घातलेला आहे। आपला भात छान शिजवून तयार आहे। तुम्ही पाहताल वरती जे मिश्रण घातलेलं होतं आपण ते छान असं शिजल्यानंतर आपल्याला त्याचा रंग देखील बदलल्यासारखा दिसतो। आणि आपण जर म्हणजे डेली हा पदार्थ करतो ना त्यावेळी आपल्या पटकन लक्षात येतं की हा शिजलाय का नाही, आणि पाहावं देखील लागत नाही, चेक करावं लागत नाही, पटकन पाहता क्षणी म्हणू आपण की हा पदार्थ शिजलेला आहे। छान शिजल्यानंतर त्यावरती घालायची फोडणी जी आपण कडकडीत केलेली आहे, छान पसरून घ्यायची, एक दणदणीत वाफ काढायची, गॅस बंद करायचा आणि झाला आपला हा पदार्थ तयार।
तर तुम्हाला ओळखता आला का कोणता आहे हा पदार्थ? माझी मुलगी असते अमेरिकेमध्ये, त्यामुळे हा पदार्थ माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. तुम्हाला कोणता वाटला हा पदार्थ आणि नाव काय तुम्ही सुचवाल ह्या पदार्थाचं कमेंट करून नक्की सांगा. आणि हा पदार्थ की नाही अमेरिकेमध्ये सर्व करताना ह्या पद्धतीनं सर्व करतात. त्या पितळाची एक थाळी असते, कोणत्याही एक प्रकारची इंडियन चटणी असते, जवसाची असू द्यात किंवा शेंगदाण्याची असू द्यात आणि किंवा तिळाची असू द्यात, लोणचं असतं आणि फोडलेला कांदा असतो. त्याचसोबत हा पदार्थ सर्व केला जातो आणि हा पदार्थ तब्बल $20 अमेरिकेमध्ये विकला जातो बरं का. आणि तिथल्या लोकांना तो आवडतो, पण खूप भन्नाट चव लागते असं म्हणतात ते लोक. माझी मुलं तिथे असल्यामुळे मला ह्या माहिती भेटतात, म्हणून मी आपल्या भारतीय लोकांसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही ह्या पदार्थाला कोणतं नाव द्याल, काय सुचवाल, तुम्हाला कोणता वाटला हा पदार्थ नक्की गेस करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ रोज घेऊन येत असतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक बटन लाईकचं नक्की क्लिक करा. आणि व्हिडिओ खूप मेहनतीने बनवत असते, त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.